आजच्या टॉपिकसाठी मला वाटतं इंट्रोडक्शनची गरजच नाही आहे, कारण आत्तापर्यंत इतक्या पालकांनी मला कन्सल्टेशनमध्ये असेल यूट्यूबवर असेल विचारलेलं आहे की आमची मुलं भाज्या खात नाहीत तर त्यासाठी काय करायचं. हा खरंच खूप मोठा प्रश्न भरपूर पालकांसमोर उभा असतो, मग ती अगदी लहान मुलं असोत ते टीनेजर्सपर्यंत असोत. तर ह्यासाठीच्याच युक्त्या किंवा काही सोप्या टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण आपल्या चॅनलवर डाएट न्यूट्रिशनच्या वेगवेगळ्या इम्पॉर्टंट महत्त्वाच्या टिप्स आणि छान छान सोप्या सोप्या रेसिपीजचे व्हिडिओज बघत असतो. तुम्हाला जर या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर द ग्रीन पंचला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ लगेचच बघायला मिळेल. तर आता आपण आपल्या टॉपिकला लगेचच सुरुवात करूया की मुलांना भाज्या खाण्याची सवय कशी लावावी. तर यामधली पहिली टिप आहे ती म्हणजे मुळात सुरुवातीपासून मुलांना भाज्या इंट्रोड्यूस करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे ते कसं, तर ज्यावेळेस आपण लहान बाळांना 6व्या महिन्यात फूड इंट्रोड्यूस करतो, म्हणजे सॉलिड किंवा आपण जे जेवतो ते अन्न इंट्रोड्यूस करतो, तेव्हा काय करतो आपण साधारण खिमटीपासून सुरुवात करतो, म्हणजे तांदूळ आणि डाळची भरड ज्याला आपण म्हणतो भरडी, त्यापासून सुरुवात करतो. तर ते एकदा आपल्या मुलांनी व्यवस्थित टॉलरेट केलं, सहन करू शकला, खाऊ शकला की त्याच्यानंतर त्यातच हळूहळू काही भाज्या उकडवून मॅश करून घालायला सुरुवात करायची. तुम्ही आपला लाल भोपळा आहे, दुधी भोपळा आहे, अशा भाज्या अगदी सहज मऊ होतात आणि त्या आपण त्या खिमटीमध्ये घालायला सुरुवात करू शकतो. पालक घालू शकतो. त्यामुळे ज्या ज्या भाज्या खिमटीबरोबर जातील असं तुम्हाला वाटेल त्या भाज्या तुम्ही त्यात घालू शकता, जेणेकरून त्या मुलाला हळूहळू टेस्ट डेव्हलप व्हायला मदत होते. आणि मग एकदा का मूल 8-9 महिन्याचं झालं, थोडे थोडे दात यायला लागले की आपण हे मॅश्ड फूड बंद करून हळूहळू मुलाला नॉर्मल आमटी भात, पोळी आमटीत मऊ करून देणं, अशा गोष्टींवर हळूहळू लवकरात लवकर शिफ्ट केलं पाहिजे. कारण जितके जास्त दिवस आपण मॅश्ड फूड बाळाला देत राहू तेवढी त्याची टेस्ट डेव्हलप होत नाही आणि मग भाज्यांची टेस्टसुद्धा डेव्हलप होत नाही. मग 9-10 महिन्यानंतर भाज्यांचे उकडलेले तुकडे मुलांना खायला द्यावे. लाल भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून दिले, दुधी भोपळ्याचे तुकडे करून दिले, त्याच्यानंतर फ्लावर मॅश करून दिला, बटाटा, रताळं या गोष्टींचे उकडवून बारीक बारीक फोडी करून दिल्या, तर मुलं अगदी दात आलेले नसतील तरीसुद्धा 9व्या-10व्या महिन्यापासून अगदी सहजपणे ह्या गोष्टी खाऊ शकतात. आपल्याला थोडंसं काय म्हणतात, घशात अडकायची भीती वाटत असेल, तुम्ही अगदी बारीक बारीक फोडी मुलांना द्या, त्यांना खायला द्या, त्यांना खूप मजा येते. आणि तेव्हा मुलांच्या काही तक्रारी नसतात, तेव्हा मुलं नवीन गोष्टी एक्सप्लोअर करत असतात, त्यामुळे त्या नक्की ह्या गोष्टी खायला सुरुवात करू शकतात. दुसरी टिप आहे ती म्हणजे मूल साधारण 1 वर्षाचं झालं की 1 ते 1.25 वर्षाला असं रेकमेंडेड असतं की आपल्यासारखं आपण सगळेजण घरात जे जेवण जेवतो ते मूल खायला लागलं पाहिजे, म्हणजे आमटी, भात, भाजी, पोळी, त्याच्यानंतर ब्रेकफास्टचे पदार्थ, ह्या सगळ्या गोष्टी. परंतु कधीकधी असं होतं काही भाज्या काही मुलं पटकन ॲक्सेप्ट करत नाहीत. जसं की गाजर असेल तर गाजराची कोशिंबीर किंवा गाजराचे काप करून किंवा उकडवून दिलेलं एखादं मूल खाणार नाही. त्यावेळेस तुम्ही त्याला सूप बनवून किंवा त्याचे पराठेत घालून कटलेट्समध्ये घालून देऊ शकता. किंवा आता फरसबी किंवा अशा कुठल्या भाज्या, एखादं मूल खात नसेल तर त्याला तुम्ही पालकचे पराठे बनवून द्या, सूप्स बनवून द्या, जेणेकरून वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्याच्यासमोर परत ती भाजी आणत राहिली की ते कुठल्या तरी फॉर्ममध्ये त्याचा ॲक्सेप्टन्स येतो. आणि हे सगळ्याच आया मला वाटतं करत असतात. परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे, मूल साधारण 2.5 ते 3 वर्षाचं झालं, शाळेत वगैरे जायला लागलं की हळूहळू त्याला आपण पोळी भाजी, भात आमटी आपण घरात जसा मेनू खातो त्याच्यावर आणायचं आहे. पोळी आणि भाजी खायची सवय हळूहळू लावायची आहे. कारण आपण हे जे कॅमोफ्लॅजिंग करतो की कशाच्या तरी फॉर्ममध्ये गपचूप त्याला भाज्या देतोय, तसं न करता मुलांनी ती गोष्ट भाजी म्हणून हळूहळू ॲक्सेप्ट केली पाहिजे. त्याला वेळ लागतो, पण आपण हे डोक्यात ठेवणं फार आवश्यक आहे आणि हळूहळू सगळी मुलं हे प्रॉपर खायला लागू शकतात. आणि मग तुम्हाला डब्यासाठी रोज वेगळे पदार्थ करण्याची गरज भासणार नाही. सगळ्यांसाठी तुम्ही सेम गोष्टी करू शकता. आठवड्यातनं 1-2दा त्याच्या आवडीचं काहीतरी पराठे किंवा असं केलं तर ठीक आहे, परंतु पोळी भाजी या फॉर्ममध्ये हळूहळू त्यांनी भाजी ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि हे आपण डोक्यात ठेवणं खूप आवश्यक आहे.
तिसरी जी टिप आहे ती फक्त भाज्या ह्या रिलेटेडच नसून सगळ्याच खाद्यपदार्थांच्या बाबतीत महत्त्वाची आहे. मागे मी लहान मुलांसाठी असाच एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता, त्यातही मी ही टिप सांगितलेली, परंतु इस्पेशली भाज्यांच्या बाबतीत ती जास्त उपयोगी ठरते. म्हणून आज परत एकदा सांगते की जर आज तुमच्या मुलांनी आपल्या मुलांनी एखादी भाजी खाल्ली नाही, भाजी या फॉर्ममध्ये, तर आपण थोडे दिवसांनी ती दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्राय करायची, हे आपण म्हटलंच आहे. परंतु ती गॅप खूप महत्त्वाची आहे. थोडे दिवसांनी परत वेगवेगळ्या प्रकाराने ती भाजी त्याच्यासमोर आणायची आहे. आणि हे मी 1 वर्ष 2 वर्ष ह्याबद्दल बोलत नसून जेवढे दिवस मुलं आपल्याकडे आहेत, आपल्या हातचं खातं आहेत, तोपर्यंत आपण हे ट्राय करू शकतो. कारण खूप जणांचं असं होतं की मुलांचं जनरली आवडीनिवडी या बरेचदा ते काय वाचतायत, ते टी व्हीवर काय बघतायत, त्यांचे आजूबाजूचे मित्रमैत्रिणी काय खात आहेत, शाळेत जायला लागल्यानंतर त्यांना शाळेत काय फूडबद्दल समजतं आहे, त्यांचे शाळेतले मित्रमैत्रिणी काय करतात, हे सगळ्याचं ऑब्झर्वेशन करून ते आपल्या आवडीनिवडी ठरवत असतात. घरातली माणसं अन्नाबद्दल काय बोलत आहेत हे सगळं. त्यामुळेच त्यांचे फूड प्रेफरन्सेस वयानुसार सतत बदलत असतात. आणि म्हणूनच आपण थोडे आठवड्यांनी, थोडे महिन्यांनी त्यांनी आधी नाकारलेली गोष्ट परत त्यांच्यासमोर आणली पाहिजे. आधी खाल्लं नाही म्हणजे आता खाणारच नाही, अशी धारणा आपण जर केली तर आपण त्यांचा खूप मोठा लॉस करत असतो. त्यामुळे काही वर्षांनी, काही महिन्यांनी परत ते फूड त्यांना इंट्रोड्यूस करा. 90% वेळा असं होतं की मुलं ते खायला लागतात, कोणत्या तरी वेगळ्या फॉर्ममध्ये खायला लागतात किंवा जसंच्या तसं सुद्धा बरेचदा ॲक्सेप्ट करतात. त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करत राहा. चौथी टिप आहे मुलांना आपल्याबरोबर ह्या संपूर्ण जेवण बनवायच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेणं. याचासुद्धा खूप लोकांना खूप बेनिफिट होतो. ज्यावेळेस आपण शॉपिंगसाठी जातो तेव्हा आपण लिस्ट तयार करतो, त्यावेळेस लिस्ट तयार करताना मुलांना बरोबर घ्यावं. थोडी मोठी मुलं असतील ज्यांना लिहिता येतं आहे तर त्यांना आपली लिस्ट लिहायला सांगावी. या छोट्या ॲक्टिव्हिटीनी त्यांना खूप इंटरेस्ट येतो. मॉलमध्ये गेल्यावर फ्रूट्स, भाज्या कुठे असतात, किंवा जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल किंवा भाजी बाजारात त्यांना मुद्दाम घेऊन जा आणि त्यांना फळं कशी चूज करायची, भेंडी असेल तर ती कशी आपण थोडीशी मोडून बघतो, किंवा टॉमॅटो असेल तर तो पिकलेला टॉमॅटो कसा ओळखायचा. ही छोट्या गोष्टी आहेत, पण खरं तर ही लाईफ स्किल्स आहेत आणि ती त्यांना खूप उपयोगी होणार आहेत. आणि जेव्हा मुलं स्वतःहून शॉपिंग करतात, स्वतःहून भाज्या निवडतात, घरी आल्यावर त्यांना छोटीशी सुरी देऊन कापायला किंवा निवडायला मदतीला घेणं, ही सगळी प्रोसेस जेव्हा ते करतात तेव्हा आपोआपच बनलेला पदार्थ त्यांना खावासा वाटतो. किंवा ज्या छोट्या गोष्टी असतात, तर बीट शिजवताना त्याच्या हाताला छान लाल रंग लागतो. किंवा काही भाज्यांमध्ये आपण आंबट गोष्टी, जसं भेंडी स्टिकी होऊ नये म्हणून आपण त्याच्यात थोडंसं आंबट काहीतरी आमसूल असेल, कोकम असेल किंवा चिंच घालतो. अशा ह्या ज्या बारीक गोष्टी आपण जेवण तयार करताना लक्षात घेत असतो. पालेभाजी आहे ती एवढी मोठी पालेभाजी असते जी शिजल्यावर एवढीशी होते, मग ती का होते, त्यातनं पाणी हळूहळू बाहेर येतं. ह्या सगळ्या प्रोसेस जर आपण त्यांना इन्व्हॉल्व केलं, जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा, आठवड्यातनं 1-2दा तरी, तर निश्चितच त्यांना तो पदार्थ खावासा वाटतो आणि खूप जास्त चान्सेस असतात की त्यांना तो आवडतो. आणि त्यामुळे ही एक महत्त्वाची टिप आहे की मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये त्यांना नक्की इन्व्हॉल्व करा. डायरेक्ट पानात आणून वाढलं आणि खा केलं तर बरेचदा ते नाही खात. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. 5वी टिप आहे ती म्हणजे साधारण मुलं 2री 3रीत वगैरे गेली की त्यांना शाळेमध्ये फूड ग्रुप्सबद्दल किंवा फूड पिरॅमिडबद्दल, फूड प्लेटबद्दल हल्ली शिकवलं जातं. कोणत्या फूडमधनं, कोणत्या अन्नातनं आपल्याला शक्ती किंवा एनर्जी मिळते, कुठलंही अन्न आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यासाठी किंवा बॉडी बिल्डिंगसाठी काम करतात, जसं की प्रोटीन्स आहेत, किंवा आपल्याला कुठल्या अन्नातनं मिनरल्स, विटॅमिन्स मिळतात, आयर्न कशाने मिळतं, कॅल्शियम कशाने मिळतं, हे सगळं त्यांना अभ्यासात असतं. पण आपली जबाबदारी काय आहे की आपण जेव्हा फूड प्लॅन करतो, त्यांना काहीतरी देत असतो, तेव्हा आपण त्याच्यामध्ये त्यांना या डिस्कशनमध्ये आपण इन्व्हॉल्व करून घ्यायचं. म्हणजे काय, आज जेवायला काय करतोय, काय करू, असं बरेच पेरेंट्स आपल्या मुलांना विचारतात की नाही. त्यावेळेस मग त्यांनी जर एखादा पदार्थ सांगितला की हे काहीतरी कर, तर मग त्यांना विचारायचं की ह्याच्यात विटॅमिन्स, मिनरल्स येण्यासाठी आपण काय घालू शकतो, ह्याच्यामध्ये फायबर मिसिंग आहे. ते जर म्हणाले ते ज्या पदार्थांची नावं सांगतात त्याच्यात भाज्या अजिबात नसतील, त्याच्यात फायबर मिसिंग आहे, मग आपल्याला फायबर कसं मिळणार,
किंवा कॅल्शियम कसं मिळणार, मग आपण दही खाऊ शकतो, पनीर खाऊ शकतो, आयर्न मिळण्यासाठी थोडासा पालक घालूया का ह्याच्यात, अशा प्रकारे आपण जर डिस्कशन्स केली तर ते त्यांचे ते गोष्टी शोधून काढतात आणि मग त्यांना खातानासुद्धा हे लक्षात येतं की हां, मी ह्या गोष्टी खाल्ल्या तर मला ह्याच्यातनं ही न्यूट्रिशन मिळणार आहेत. त्याच्यामुळे हे एज्युकेशन आपण अगदी लहान मुलांपासून सुरुवात करू शकतो. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये हा फूड प्लेटचा फोटो दाखवला आहे. ही एकदम सोपी समजायला गोष्ट आहे. तुम्ही याद्वारे मुलांना एक छोटंसं एज्युकेशन घरच्या घरी शाळेत शिकवायच्या आधीही करू शकता की फायबर कुठल्या गोष्टींमध्ये असतं, त्याच्यानंतर ग्रेन्समध्ये काय असतं आणि प्रोटीन्समध्ये काय असतं. मग तुमच्या प्लेटमध्ये ह्या 3 गोष्टी आहेत का, नसेल तर आपण काय करू शकतो, अशा प्रकारची प्रश्न उत्तरं, डिस्कशन्स, फूड प्लॅन करणं, ह्या सगळ्यामध्ये मुलांबरोबर जर आपण केली तर त्यांनाही असं वाटतं की माझं मत विचारात घेतलं जातं आहे, मला काय आवडते तेही त्याचाही आई विचार करते आहे आणि त्याबरोबरीनेच मला हेल्थसाठी काय चांगलं आहे ते मी छान खातो आहे, प्लॅन करतो आहे. हे सगळे मुलांना या गोष्टी मुलांना इन्वॉल्व केलं की त्यांना खूप आवडतं आणि आपोआप चांगल्या सवयी त्यांच्यामध्ये लागू शकतात. 6वी टिप आहे ती म्हणजे अन्न ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला खरं तर मुलांना खूप काही शिकवायला एक मार्ग बनू शकते. ते कसं, जर खूप प्रयत्न करूनही एखादी भाजी एखाद्या मुलाला आवडतच नसेल असं होऊ शकतं, कारण प्रत्येकाचे फूड प्रेफरन्सेस असतात. आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे, पण ॲट द सेम टाईम ती भाजी थोडीशी का होईना जेव्हा सगळ्यांसाठी बनते तेव्हा खायलाच पाहिजे, हा रूल घरात असला पाहिजे. यातून मुलाला काय शिकायला मिळतं तर 3-4 दिवस आपल्या आवडीचं मिळाल्यानंतर एखाद दिवशी आपल्याला नावडती भाजी खाण्याची टर्न येणार आहे, कारण जी आपल्याला नावडती आहे ती घरात कदाचित कोणाला तरी आवडती असू शकते. त्यामुळे आपोआपच सगळ्या भाज्या खायची सवय तर लागतेच, पण त्याबरोबरीने आपल्याला मोठं झाल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर, हॉस्टेलमध्ये गेल्यावर किंवा दुसऱ्या फॅमिलीमध्ये आपण जेव्हा जातो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नेहमीच आपल्या आवडीचं खाण्याचा प्रेफरन्स मिळेलच असं नाही, रादर तो बरेचदा नाही मिळत. मग त्यावेळेस आपली पंचाईत होते आपल्या मुलाची. आणि असं होऊ नये म्हणून लहानपणापासूनही एक प्रकारची शिस्त असली पाहिजे की 5-6 दिवसांनी एखाद दिवशी आपल्याला नावडत्या गोष्टीची टर्न येऊ शकते, तेव्हा थोडी का होईना पण आपण ती गोष्ट त्या दिवसापुरती खाल्लीच पाहिजे. हे जर आपण शिस्त त्यांना लावू शकलो तर त्यांचं पुढे कुठेही अडणार नाही. कारण मला खूप पेरेंट्स असं सांगतात, अगदी 11वीत वगैरे जी मुलं बाहेर पडतात, ज्यांना कायम त्यांच्याच आवडीच्या गोष्टी घरात बनवून दिलेल्या असतात, त्यांचे बाहेर जाऊन हाल होतात, कारण त्यांना सगळं खायची सवयच नसते. त्यामुळे आपल्याला जर हायर एज्युकेशनसाठी मुलाला प्रिपेअर करायचं आहे तर त्यातला हाही एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 7वी आणि लास्ट बट नॉट द लिस्ट अशी टिप आहे की आपण त्यांचे आदर्श बनणं आवश्यक आहे. म्हणजे काय, आपण त्यांचे रोल मॉडेल बनायचं आहे. मुळात आपण जर भाज्या खात नसू, आपण आज काय पालेभाजी आहे का अशी बोरिंग, आणि ही कशाला भाजी बनवली आहे दुधी भोपळ्याची, कसली पचपचीत लागते, पडवळ कोणी खातं का, असं वगैरे आपण जर मुलांसमोर डिस्कस करत असू, बोलत असू, तर ती मुलं कधीच भाज्या खाणार नाहीत. कारण आपण प्रत्येक लहान मूल घरातल्या माणसांना ऑब्झर्व करून सगळं शिकतं. भाषेपासून त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटपासून सगळं हे घरातल्या माणसांना ऑब्झर्व करून होत असतं. त्यामुळे आपण जे काही वागणार त्याचं रिफ्लेक्शन आपल्या मुलांमध्ये पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला एखादी भाजी आवडत नसेल तर ते एक चांगल्या प्रकारे तुम्ही कन्वे करू शकता की ही भाजी आज मला खावीशी वाटत नाही, आपण ही उद्या करूया, किंवा आज मी थोडीशीच खाईन, मला आज ही भाजी एवढी आवडत नाही, ही मला खूप आवडते, असं चांगल्या प्रकारे तुम्ही कन्वे केलं तर निश्चितच मुलांवर त्याचा चांगला परिणाम होतो. आणि आपल्याला मुलांनी खाताना बघितलं तरच मुलं खाणार आहेत, हे मात्र आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. ह्यावरून एक सोपं उदाहरण मला द्यायला आवडेल. माझी क्लायंट होती आणि ती माझ्याकडे काही कारणांसाठी आली होती आणि मी तिच्या डाएटमध्ये बऱ्यापैकी भाज्यांचं प्रमाण वाढवलं होतं. सॅलेड्स असतील, सूप्स असतील, आणि मी तिला खूप वेगवेगळ्या रेसिपीज दिलेल्या. तर तिने मला एकदा सहज बोलता बोलता असं सांगितलं की माझी मुलगी लहान आहे आणि ती आधी सॅलड्स काही खूप आवडीने खायची नाही, पण आम्ही आता काय करतो, आम्ही सगळेजण एकत्र बसतो आणि आम्ही बनवलेली सॅलड्स तिला पण वाढतो. तर आम्हाला रोज सॅलड्स खाताना बघून तिला काही न सांगता ती पण आजकाल स्वतः मागून सॅलड्स खायला लागलेली आहे. सो असा परिणाम मुलांवर होतोच.
त्यामुळे पहिले मी जरी ही टिप शेवटी घेतली असती तरी मला वाटतं खूप महत्त्वाची टिप आहे की मुलांनी भाज्या खाव्या असं आपल्याला वाटत असेल तर आधी त्या आपण खाणं आणि आनंदाने खाणं, त्याबद्दल चांगलं बोलणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला अशा छान छान टिप्स आणि सायंटिफिक व्हिडिओज बघायला आवडत असतील तर ग्रीन पंचला नक्की फॉलो करत राहा आणि हा व्हिडिओ सगळ्या लहान मुलांच्या आई-बाबांना, फॅमिली मेंबर्सना नक्की शेअर करा, कारण हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. खूप युजफुल टिप्स आहेत. आणि या व्यतिरिक्त तुमचे लहान मुलांच्या बाबतीत, त्यांच्या न्यूट्रिशनच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक याद्वारे सुद्धा माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. तोपर्यंत धन्यवाद.